नमस्कार मंडळी आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी गीताज व्लॉग अँड फूडीज या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। मला इथे इडली बनवायची असल्यामुळे मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं। उडदाची डाळ आणि तांदूळ छान असं भिजल्यामुळे भिजून झालं आणि इथं तुम्ही भिजल्यानंतर मी छान असं बॅटर करून घेतलं, तुम्ही बघू शकता। मिक्सरमध्ये छान असं रवा रवळ मी हे पीठ काढून घेतलं आणि आता मी झाकून ठेवून घेते वरती, कारण ते पीठ थोडंसं फुगलं जातं आणि थोडंसं मी सोडा पण टाकलेला आहे। इकडं मी तुरीची डाळ कुकरला लावून घेतली कारण मला सांबार बनवायचं। तर इकडं मी साईडला कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण हे छान असं ठेचून घेतलं आणि कढई गरम करून तिथं मोहरी तडतडायला दिली। मोहरी तडल्यानंतर मी लगेच जिरे टाकलं, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलं आणि छान असं मी थोडासा लसूण ओला असल्यामुळं परतायला थोडासा वेळ लागतो। मग लसूण परतला, थोडासा लसूण ब्राऊन झाला की मी लगेच तिखट टाकलं, आपलं घरी बनवलेलं काळं तिखट। आणि एका साईडला तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी छोट्या शेवगे 5-6 शेवगा घेतले होते आणि ते शेवगा छोटे छोटे बारीक कट करून त्याला छान असं शिजायला घातलं होतं आणि त्याच्यातलं जे पाणी होतं ते मी सांबरमध्ये ओतलं होतं, कारण पूर्ण शेवग्याचा जो फ्लेवर असतो शिजलेल्या तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरतो। त्याच्यामुळे ते मी पाणी डाळीत घालून छान असं डाळ गरगटून घेतली होती। आणि कधीही तुम्ही बघू शकता, कधीही डाळ करते वेळेस म्हणजे कधीही थोडी तरी हिंग टाकायची, कारण हिंगमुळं खूप छान असं स्वाद येतो आपल्या भाजीला। मी प्रत्येक वेळेस थोडं का होईना हिंग टाकते। आणि इथं बघू शकता मी काळं तिखट, गोडा मसाला, सांबर मसाला इथं मी घालून घेते आणि छान असं परतले। थोडंसं परतल्यानंतर मी शेवगा वगैरे टाकून घेते आतमध्ये। शेवगा टाकल्यानंतर 1-2 मिनटं शेवग्याला पण परतून देऊन त्याच्यामध्ये मग मी डाळ ओतून आणि मग परत आपल्या छोट्याशा पळीने 2 मिनटं आपलं सांबार शिजू द्यायचं आहे। आणि सांबार झाल्यानंतर आपलं ते जे पीठ आपण झाकण लावून ठेवलं होतं ते काढून व्यवस्थित त्याला थोडंसं फेटून घ्यायचं। जोपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित फुगत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू ते पीठ फेटायचं आहे। आणि फेटल्यानंतर आपल्याला इडलीच्या वेळेस आपण ज्यावेळेस इडली करायला घेतो ना त्यावेळेस पण थोडंसं 5 मिनटं फेटून घेतल्यामुळे आपली इडली खूप छान अशा पद्धतीने तयार होते, जाळीदार बनते। आणि इकडे बघू शकता तुम्ही इथं मी लगेच आता शेवगा वगैरे टाकून घेतला तेलामध्ये आणि छान असं 2 मिनिट मी व्यवस्थित परतून घेते। त्याच्यानंतर आपल्याला ती शिजलेली मऊ सुद्धा गरगटून घेतलेली आता त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून ती पण 2 मिनिटं शिजून घ्यायची। आणि एका साईडला मी आपलं जे पीठ ठेवलं होतं इडलीचं ते फेटून घ्यायचं चाललं होतं। फेटल्यानंतर छान असं मी थोडंसं अर्धा चमचा सोडा घातलेला आहे खायचा, त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं आपलं पीठ फुगतं। आम्ही जास्त सोडा नाही यूज करत, त्याच्यामुळं पीठ फुगत नसतं, पीठ फुगतं ते थोडंसं हे घातल्यानंतर, सोडा घातल्यानंतर। पण असं काही सुद्धा नाही, ज्यावेळेस आपण आपलं पीठ म्हणजे छान इडलीचं पीठ तुम्हाला हवं असेल आणि तुम्हाला जरा सोडा आवडतच नसेल तर खूप कमी प्रमाणात थोडासा सोडा घाला आणि त्याला चांगलं फेटा, त्याच्यामुळे आपली इडली तशी बनते जशी की आपण बाहेर वगैरे खातो ना तशी बनते। तर मी पण तसंच करते, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की कधीही इडलीमध्ये जास्त सोडा घालण्याऐवजी थोडासा सोडा घालून छान व्यवस्थित फेटल्यानंतर आपली इडली खूप छान बनते। तर इथं बघू शकता पीठ पण माझं थोडंसं पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रमाणात मी पीठ व्यवस्थित केले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं पांढरं शुभ्र असं पीठ दिसतंय। त्याचं कारण एकच, मी ज्यावेळेस तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला घातली होती त्यावेळेस मी 2 ते 3 वेळेस त्याच्यातलं पाणी चेंज केलं होतं। जे पाणी आपण व्यवस्थित सारखं जसं आपण कुरडई वगैरे करताना गव्हातलं पाणी जसं चेंज करतो तसं मी ह्याचं पण 2-3 वेळेस पाणी चेंज केलं होतं। त्याच्यामुळे माझी ही अशी पांढरी शुभ्र इडली झालेली आहे आणि खूप जाळीदार छान झालेली होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। आपले डेली व्हिडिओ असेच येत राहतील, नक्की बघा। तर इथं बघू शकता मी सर्व पूर्ण भांड्यावर सर्व इडल्या लावून घेतल्या आणि वरनं झाकून पण ठेवलं